सांगा, clear रियालिटी करा. हीच आहे की मी काय सध्या ज्यावेळीपासून एप्रिल 2021 पासून प्रिपरेशन करताना फुल टाइम मी युपीएससीची प्रिपरेशन करतोय. दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून युपीएससीची प्रिपरेशन केलेली आहे. या दरम्यान कधीही मी 1 महिना किंवा 2 महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाहीये. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे टीव्ही न्यूज वाल्यांनी काय केलं की टीआरपी साठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलंय आणि जे टीआरपी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय. सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला, कारण थोडा फोर्थ पिलर आहे. माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना, मला असं आव्हान करायचं ऍक्च्युली. आणि मी ऍक्च्युली फुल टाइम युपीएससीचं प्रिपरेशन केलेलं आहे दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहूनच. आणि मी सध्या ऍक्च्युली वडिलांची थोडी तब्येत खराब झाली होती, डायलिसिस करायचं ठरलं, डायलिसिस करायचा घरात निर्णय चालू होता. त्यामध्ये विचार विनिमय करायचे आणि थोडं वडिलांना घरी राहून थोडंसं म्हणजे जेवण वगैरे पण जात नव्हतं. सो मग वडिलांना बकऱ्यांचं दूध वगैरे पण खूप आवडत होतं. मग त्या निमित्तानं आम्ही बकऱ्यात गेलो होतो ऍक्च्युली 4-5 दिवस रिझल्टच्या आधी. आणि